माननीय शाळेचे प्राध्यापक तायडे सर, मुख्याध्यापक आणि निकम सर यांनी आम्हाला या शाळेमध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियान राबवण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक आभार व धन्यवाद। आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सर्वांना पतंग तर माहितीच असेल, सगळेच उडवतात बरोबर। याच्यामध्ये तुम्ही जो मांजाचा वापर करता, किती मुलं मांजा वापरतात? कारण की आपण ज्यावेळेस आपल्या पालकांसोबत पतंग घेण्यात जातो दुकानामध्ये, तर त्यावेळेस आपण पतंग जो विक्री करता आहे त्याला आपण मांजेची मागणी करतो व हा मांजा की या मांजेमुळे काय होऊ शकते व काय घडते, यामुळे आकाशामध्ये उडणारे पशुपक्षी यांचेही पर कटल्या जाते, पाय कटल्या जातो। ज्यावेळेस तुम्ही आकाशामध्ये पतंग उंच भरारी मारतो त्यावेळेस आकाशामध्ये उडणारे हे पशुपक्षी आहे त्यांनाही इजा होते व ते मृत्युमुखी पडतात व हे कुणाला दिसत नाही। आपण आपल्या आनंदामध्ये पतंग उडत असतो, पण यामुळे मुक्या प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो आणि प्राणीच नाही तर यामध्ये माणसांनाही याची जीवहानी होते। गाडी असणारे नागरिक जे वाहन चालवतात त्या नागरिकांना हा मांजा कलरचा असल्यामुळे दिसत नाही, तर हे आपल्याला दिसत नसल्यामुळे वाहन चालवणाऱ्याला तो गळ्याला याचा वापर शहरामध्ये होऊ नये यासाठी शासनाने याच्यावरती बंदी आणलेली आहे व कुणीही शहरामध्ये याचा वापर व याची विक्री होत असल्यास शासनातर्फे कडक कारवाईचे आदेशही प्राप्त झालेले आहेत। तरी लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्था ही आहे ती मागील 3 वर्षापासून प्राण्यांसाठी काम करते। प्राणी माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? प्राणी म्हणजे काय सांगता का कोणी? ॲनिमल, पक्ष्यांची सेवा करण्यासाठी ही लाईफ केअर संस्था काम करते व आम्हाला मदतीसाठी ही महानगरपालिका, स्मार्ट सिटी, पशुसंवर्धन, वन विभाग असे डिपार्टमेंटसोबत त्यांची बरीचशी मदत आम्हाला होते व यामध्ये आम्ही जेवढे शहरातले प्राणी आहे ज्यांना कुठली इजा होऊ नये याच्यासाठी आम्ही काम करतो। आता याच्यामध्ये बऱ्याचशा मुली दिसत आहे, मुली म्हणतील की आम्हाला याच्यामध्ये आम्ही तर पतंग उडत नाही बरोबर, पण ज्यावेळेस तुमचे पालकांसोबत तुम्ही बाहेर जातात गाडीवरती, 2 व्हीलरवरती, तर तुम्ही आवर्जून तुमच्या पालकांना सांगा की आई गाडी चालवते की नाही, बऱ्याचशा मुलींची। तर आपण आपल्या सगळं घरातल्या विचारांनी ते साईडला ठेवून आपण कुठल्या रस्त्यावरती जो मांजा मोठ्या प्रमाणामध्ये या महिन्यात आणि पुढच्या संक्रांतीच्या महिन्यात वापर झाला पाहिजे। आणि आपल्याला पतंग उडवण्यासाठी बंदी नाही आहे, पतंग तुम्ही उडवू शकता, फक्त यामध्ये आपण नायलॉन मांजाचा वापर करू शकत नाही व याच्यावरती कडक कारवाईचे आदेश पहिलेच प्राप्त झालेले आहे। तरी आपण पतंग उडवा पण साध्या दोऱ्याने, आणि आपल्या जर का जवळ आसपास जे पतंग विक्रेता असतील त्यांच्याकडे नायलॉन मांजा आढळलास तर तुम्ही आमचे हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, याच्यावरती तुम्ही संपर्क करून माहिती देऊ शकता। आणि तुम्हाला कुठलीही पक्ष्यांची, कुठल्या इंजर्ड पक्षी वगैरे आढळल्यास तरी तुम्ही संस्थेला संपर्क करू शकता। तरी मुलांना तुम्हाला समजलं आपला विषय? नायलॉन मांजामुळे हानी होते, पक्षी मरू शकतात आणि रस्त्याने जाताना जे माणसं गाडी चालवतात त्यांना पण इजा होऊ शकते, म्हणून आपण नायलॉन मांजा वापरतो। गुड। नायलॉन मांजाने पक्ष्यांना त्रास होतो त्यांच्या पायात घुसल्यामुळे, आणि जे गाडी चालवतात त्यांना पण त्यांच्या बी गळ्यात ते गुंतू शकतं, त्याच्यामुळं त्याचा वापर नाही करायचा, साध्या दोऱ्यानं पतंग उडवायचं। गुड। आपण करू नये, कारण की तो पतंग तर त्याची किंमत सरांनी सांगितली 5 रुपये आहे बरोबर, तर 5 रुपयाच्या पतंगासाठी तुम्ही जाणार का? बरेचसे मुलं रोडावर पळताना दिसतात आणि काढण्याचा प्रयत्न करतात, पण ते हा विचार करत नाही की ती खांबावरती जर का लाईट चालू असेल तर त्यावेळेस तुम्ही जर का ज्यावेळेस तो मांजा ओढण्याचा प्रयत्न करतात तर तो तुटत नाही व त्याच्यामुळे आपल्यालाही जीवहानी होऊ शकते। तरी याचा विचार सगळ्या मुलांनी करावा। आणि मी लाईफ केअर संस्थेतर्फे सर्व मान्यवर उपस्थित शिक्षकांचं आभार व्यक्त करतो, त्यांनी आमचं हा अभियानामध्ये सहकार्य केल्याबद्दल। धन्यवाद।
सर्व मिळून वचन घेऊ पक्षांना ना मारू ना मरू देऊ. काही लक्षात हात खाली करा. आता एक साथ ब्रेक विश्राम. एक साथ बैठे बैठ जाओ. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगरच्या सौजन्याने आज नायलॉन मांजा विरोधी अभियान राबवण्यात आलं. सरांनी खूप छान माहिती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना दिलेली आहे. मी सर्व शिक्षकांतर्फे संस्था समूहातर्फे सरांचे खूप खूप आभार मानते. लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आदरणीय शिंदे सर यांनी नायलॉन मांजा विरोधी अभियान आमच्या महाराष्ट्र हिंदी विद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या नायलॉन मांजाचे नुकसान काय होते याविषयी सर्व सविस्तर अशी माहिती आम्हा विद्यार्थ्यांना दिली. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि मी सरांना अशी ग्वाही देतो की आमच्या महाराष्ट्र हिंदी विद्यालयातील सर्व विद्यार्थी आपण जी दिलेली शिकवण आहे की नायलॉन मांजा वापरायचा नाही, तो नायलॉन मांजा आमच्या शाळेतील एकही विद्यार्थी वापरणार नाही अशी मी सरांना ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे लोक आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की नायलॉन मांजा वापरायचा नाही. मी सरांना ग्वाही देतो की आम्ही नायलॉन मांजा कधीच वापरणार नाही आणि त्याचा उपयोग कधीच करणार नाही. माझं नाव अंजली गणपत भालेराव आहे. मी महाराष्ट्र हिंदी विद्यालय या शाळेत आहे. तुम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथून आमच्या शाळेत आल्याबद्दल आम्हाला संवाद दिल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटले. तुम्ही आम्हाला जे काही सांगितलं नायलॉन मांजाविषयी ते आमच्या खूप फायद्याचे आहे. मी शपथ घेतली की मी नायलॉन मांजा वापरू देणार नाही किंवा मी वापरणार नाही. छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयात आदरणीय शिंदे साहेब यांनी महानगरपालिकेतर्फे नायलॉन मांजा वापरू नये याच्याविषयी माहिती सांगितली. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि याच्यानंतर त्यांनी जिथं ग्रुपनं मांजा उडवला जातो, पतंग उडवला जातो, तिथं नायलॉनचा वापर केला जातो, तिथंही जनजागृती करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. लाईफ केअर ॲनिमल वेलफेअरतर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांची टीम आमच्या विद्यालयात आली होती आणि मुलांना नायलॉनच्या मांजाविषयी जनजागृती जी होत आहे ती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. नायलॉनच्या मांजामुळे फक्त माणसांनाच नाही तर पक्ष्यांना सुद्धा त्याची इजा होते आणि ती होऊ नये त्याच्यासाठी या मुलांना एक चांगल्या प्रकारे हा उपक्रम महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येत आहे. आणि आज आम्ही सर्वांनी एक शपथ घेतलेली आहे की विद्यार्थ्यांना सुद्धा आणि आमच्या परिसरात सुद्धा नायलॉनच्या मांजाचा वापर टाळावा आणि पतंगाचा आनंद घेताना साध्या धाग्याचा वापर करावा. आपल्या या उपक्रमामध्ये प्राण्यांची जी आपण काळजी घेत आहात हे खूपच विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी एक संदेश चांगला देत आहात. आपल्या सर्व टीमचे शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. वापरल्याने पशुपक्ष्यांना काय दुष्परिणामाला सामोरे जावं लागते याबाबतची तसेच दाऊद शेख आपला माझे विद्यार्थी आणि त्यांच्या टीमनं आपल्याला दिलेली आहे. आणि हे पतंगोत्सव 16 जानेवारीला येऊ घातलाय आणि बरेच मुलं पतंग उडवतात. माझाही मुलगा पतंग उडवतो, सर्वजण पतंग उडवतात. आणि हा पतंग उडवताना जो मांजा आपण वापरतो, शांत बैठ, शांत बैठ, त्या मांजाला काचेची भोगतेची पोड लावलेली असते त्या दोऱ्याला. माहिती आहे तुम्हाला मांजा कशापासून बनतो? मांजा कैसा बनता मालूम है आपको? उसको कांच की जो पाउडर है उसकी कोटिंग की हुई रहती उसको. आणि त्या मांजामुळे अनेक पशु पक्षी अक्षरशः जीवानिशी जातात, जखमी होतात, गंभीर जखमी होतात आणि मृत्युमुखी पडतात. एवढंच नव्हे
तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही गळा चिरलेला आहे. जे वाहनधारक असतात बेसावध त्यांच्या लक्षात येत नाही आणि अशा वेळेस तो मांजा त्यांच्या गळ्याला लपेटून ते सुद्धा जखमी झालेले उदाहरणं आपल्या संभाजीनगर शहरामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आज आपण अशी शपथ घेऊया, असं एक वचन घेऊया की आपण मांजाचा वापर करणार नाही.